जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल SP क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 6 आपण बनवला आहे आणि याच्या आधीचे सर्व बाप्पा माझा सिरीजचे पार्ट तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्टची लिंक आहे, त्यावरून बघू शकता। सोबतच आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरे असं नक्की लिहा। सोबतच नवीन आणि पहिल्यांदाच या चॅनलवर तुम्ही आला असाल तर आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, चला जराही न घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला शुरुआत करूया। किताबों में कम ध्यान है ज्यादा, तुझसे जो मिलके मजा है हालों में है। Once more, once more, once more। जरा सा किताबों के ख्यालों में है कहाँ वो गणित। मित्रांनो, तर आपल्या वेबसाईटवरती जे मटेरियल आहे त्यामध्ये प्रीसेट बऱ्याच लोकांनी इम्पोर्ट होत नाही, तर त्या मटेरियलमध्येच खाली तुम्हाला एक व्हिडिओ लिंक आहे, त्यावरून इम्पोर्ट कशी करायची प्रीसेट तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे प्रीसेट इम्पोर्ट होतील। आणि तरी देखील इम्पोर्ट होत नसतील तर XML फाईल मटेरियलमध्ये आहे, त्यावरून XML फाईल तुम्ही इम्पोर्ट करा आणि त्यानंतर तुम्ही सर्व एडिटिंग अगदी इझिली करू शकताय। बिटमार्क या ठिकाणी आपण ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जे मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्यात एक फोटो आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो ऍड करायचा आहे। त्यानंतर 1 नंबरच्या बीटपर्यंत हा फोटो वाढवून लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे। स्टार्ट लेवून प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी हा जो PNG आहे हा PNG ऍड करून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचं। ओके, त्यानंतर याला 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता इथपर्यंत हा फोटो वाढवल्याच्या नंतर इथे यायचंय 3 सेकंदावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय, कुठलाही एक फोटो ऍड करायचा आहे आणि याला पूर्णपणे लास्टपर्यंत ऍड करून लॉंग प्रेस करून याला देखील आपल्या ऑडिओच्या वरच्या बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर या PNG ला म्हणजे हा जो इमेज आहे याला आपण ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी वरती क्लिक करून अल्फा ऑपॅसिटी याची फक्त 20% ठेवायची आहे। ओके, 20 ते 21% चालेल, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला। त्यानंतर इथे जे फोटो ग्रुप आहे या फोटो ग्रुप वरती क्लिक करायचंय, बॉर्डर अँड शॅडो मध्ये जाऊन पहिल्यांदा बॉर्डर ऍड करायचे आउटसाइडला आणि बॉर्डर 10 ठेवायचे, शॅडो फक्त इनेबल करायचे। सेम हीच प्रोसेस जी आहे की चारही फोटोला आपण म्हणजे चारही ज्या प्रीसेट आहेत फोटोच्या त्याला ऍड करायचे आणि सेम याच स्टाईलने आपण जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ऍड करायचे। बॉर्डर आउटसाइडला आपण 10 ठेवायचे आणि शॅडो जो आहे याचा शॅडो ब्लॅक मध्ये ऑन करायचे। ओके, चारहीला हा सेटिंग आपण करून घ्यायचे। तर मी बघू शकताय चारही जे आपले ग्रुप आहेत त्या चारही ग्रुपला ही सेटिंग करून घेतलेले। त्यानंतर इथं फोटो ग्रुप आहे यावरती क्लिक करायचं आपल्याला। क्लिक केल्याच्या नंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि जस्ट आपल्याला फोटो जे दिलेले आहेत ते फोटो आपण रिप्लेस करत जायचं आहे। ओके, रिप्लेस करताना अशा प्रकारे रिप्लेस करा जेणेकरून प्रॉपर असे दिसून जातील। मूव अँड ट्रान्सफर मधून देखील अशा प्रकारे तुम्ही वर खाली ॲडजस्ट करू शकताय। ओके, काही फोटो अशा प्रकारे लहान करून देखील तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे सेट केले तर आणखीन अट्रॅक्टिव्ह तुमचा व्हिडिओ दिसणार आहे। ओके, तर आता हे फोटो जे मी दिलेले आहेत या फोटोच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मंडळाचे फोटो जर यूज केले तर तुमच्या मंडळाचा व्हिडिओ देखील बनून रेडी होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा तुम्ही मंडळासाठी देखील व्हिडिओ नक्की बनवा आणि प्रत्येक जण मित्रांनो मंडळासाठी व्हिडिओ बनवत आहे तर ते प्रत्येकाच्या मंडळाचे नाव टाकत नाहीत, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या मंडळाचं नाव कमेंटमध्ये टाकायचे जेणेकरून तुमचा मंडळ महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे मंडळाचं नाव प्रत्येकाने नक्की टाका। ओके, तर या ठिकाणी बघू शकताय अशा प्रकारे हे इमेजेस आपण ऍड करत आलेलो आहे आणि हे एकदम सिंपल एडिटिंग आहे। तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे फोटोज ऍड करायचे आपण। आणि काही फोटोज जे आहे हे क्लोजअप वाईज जर तुम्ही सेट केले अशा प्रकारे तर आणखीन थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। तर बघू शकताय हाफ फोटो जर यूज केले तरी देखील चांगला दिसणार आहे आणि फुल केले तरी देखील चांगला दिसणार आहे। बट हाफ जर यूज केले तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एकदम असा फुल फेस वगैरे गणपतीचा दिसत असल्यामुळे आणखीन चांगला व्हिडिओ तुमचा दिसून जाईल। त्यामुळे शक्यतो हाफ फोटोज यूज करा म्हणजे क्लोजअप व्हिडिओ तुमचा बनून रेडी होईल। बघू शकताय चारही फोटोज मी ऍड केलेले आहेत। त्यानंतर इथे यायचे 3 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे, तर हा ओव्हरले व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला ऍड करायचं। ओके,
बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे, जेणेकरून अशा प्रकारे जो आहे तो तुमचा इफेक्ट दिसून जाईल. ओके. त्यानंतर परत एक वेळेस 3 सेकंदाजवळ यायचं, प्लसवरती आपल्याला क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक तुम्हाला मी डेट दिलेली आहे, तर ही डेट अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. ओके. ही डेट ॲड केल्यानंतर इथे तुम्ही अशा प्रकारे सेट करायचे आणि पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचे. तिथे तुम्ही बाकी कुठलीही PNG वापरली तरी देखील चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. बट ही PNG जी आहे ही पूर्णपणे वरच्या बाजूला सेट करायचे, अशा प्रकारे ही दिसायला पाहिजे. ओके. आणि इथून जर बघितलं तुम्ही अशा प्रकारे हे दिसत आहे. आणि इथं आल्यानंतर परत एक वेळेस मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन एक प्लस की द्यायचे आणि लास्टला जाऊन एक प्लस की द्यायचे आणि लास्टची प्लस की जी आहे ते अशा प्रकारे वरती घेऊन यायचे, थोडीशी लास्टपासून अलीकडे घ्यायचे. त्याच कीवरती जायचं आहे, इथं रिसाईजवरती जाऊन इथे एक प्लस की देऊन पहिल्या ठिकाणी एक प्लस की द्यायचे आणि इथं थोडीशी झूम करायचे. ओके. बघू शकता एकदम स्मूथ अशा प्रकारे हे खालून PNG वरच्या ठिकाणी झूम होत जाताना दिसणार आहे आपल्याला. ओके. सो अशा प्रकारे हे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे हा अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर बॅक येऊन शेक इफेक्ट प्रिसेट लेअर ओपन करायचे, स्टार्टचे लेअर जे आहे स्टार्टच्या लेअरचा इफेक्ट कॉपी करायचे आणि आपल्या व्हिडिओमध्ये येऊन स्टार्टला जो आपला फोटो आहे स्वतःचा त्यावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर हा तुम्हाला काहीसा अशा प्रकारे इफेक्ट दिसेल. आणि लास्टला आल्यानंतर हा जो PNG आहे याला आपण इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरच्या साईडला इफेक्ट एक सर्च करायचं, फेड इन फेड आउटवरती जायचं. फेड इन 0 ठेवायचं आहे, बट फेड आउट 0.20 ठेवायचं आहे. ओके. किंवा 30 ठेवला तरी चालेल. अशा प्रकारे फेड होताना हा इफेक्ट दिसणार आहे आपल्याला. ओके. सो आपला व्हिडिओ जो आहे रेडी झालेला आहे. शेअरवरती क्लिक करून व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके. तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटा पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.